चला तर मित्रांनो, आता आपण सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला आता निघतोय. आम्ही इथून साधारणतः 7:30 ते 8च्या दरम्यान आम्ही घरातून निघालो. गाडीला चावी लागली आणि गाडी चालू झाली आणि मस्तपैकी गाडीच्या लाईटी लावल्या आणि आता आम्ही घरातून निघालोय. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. जेवण वगैरे घरूनच करून निघालो, कारण गड चढायचं आहे, आपल्याला सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही तिथे नेलो आणि त्या ठिकाणी गाडी पार्किंग केली. त्यानंतर बसमध्ये बसलो. बसमध्ये बसल्यानंतर आम्ही तिथं तिकीट घेतलं. तर बघा, तिकीट आम्ही घेतलेलं आहे 2 हाफ 2 फुल आणि असे आम्ही गडाचं तिकीट घेतलं. तर हळूहळू आमची बस रस्त्याने जात होती आणि खाली नजारा जबरदस्त दिसत होता. तो म्हणजे नांदुरीचं शहर आणि पार्किंग, सगळी लाइटिंग दिसत होती. उतरल्यानंतर आम्ही तिथून बरीच लाईन मोठी गाड्यांची होती, त्यामुळे साधारणतः 1 किलोमीटर आम्ही पायी पायी गेलो पुढे, कारण पुढे बस जाणार नव्हत्या. त्यामुळे आम्ही साधारणतः अर्धा 1 किलोमीटर पायी चाललो आणि मग हळूहळू आम्ही चालत देवी मातेच्या दर्शनाकडे जात होतो. आणि रस्त्यात आम्हाला आजूबाजूला दुकानं खूप सारे होते. त्यानंतर पुढे गेलो. एका ठिकाणी आम्ही आमच्या बुट चपला तिथं ठेवून दिल्या आणि तिथून आम्ही देवी मातेसाठी नारळ प्रसाद वगैरे घेऊन आणि आम्ही निघालो. तर बघा, आम्ही इथे निघाल्यानंतर इथं आजूबाजूला संपूर्ण दुकानं होते, कारण यात्रा होती आणि रात्रीची वेळ असल्यामुळे गर्दी कमी होती. इथं आम्हाला मित्र भेटला, डॉगी. त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं. आपण खाली गेल्यानंतर तिथं पहिली पायरी असते, त्या पहिल्या पायरीचं दर्शन घ्यायचं. खूपच गर्दी असते त्यावेळेला. ह्याच पायरीचं दर्शन घेऊन लोक तिथूनच परततात. तर आम्ही बघत होतो, लोक जात येत होते, परंतु खूप कमी गर्दी होती. आणि इथं पोलीस दादा पण उभे होते. ठिकठिकाणी पोलीस तैनात केलेले आहेत. गडावर खूप सारी गर्दी होत असते, परंतु संध्याकाळची वेळ होती, रात्रीची वेळ होती, 9 वाजलेले होते, त्यामुळे गर्दी इथे नव्हती. आम्ही हळूहळू